Brought to you by V-Guard. आजच्या या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक नगरीमध्ये विजयाप्पा करंजकर यांच्या नेतृत्वाखाली हा आतापर्यंतचे जेवढे प्रवेश झाले त्याचा सगळा मोठा प्रवेश आज विजयाप्पांच्या कार्यकर्त्यांचा खऱ्या शिवसेनेमध्ये असली शिवसेनेत आज प्रवेश होतोय। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। थोडा आवाज बसलेला आहे म्हणून हळू बोलतो, आणि तर रोज सकाळ संध्याकाळ 10 भाषणं करायला लागतात, आणि म्हणून आजच्या या प्रवेशाला उपस्थित सर्व मान्यवर, खरं म्हणजे विजयाप्पा म्हणाले आता एक हेमंत अप्पाच्या जोडीला विजयाप्पा झाला आहे, आणि विजयाप्पामुळे हेमंत गोडसेचा विजय सुकर झाला, मोकळा झाला। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आणि आमचे अजय बोरस्ते ना एक जोडीदार, तसे जोडीदार मी म्हणालो त्यांना, अगोदरपासून त्यांची जोडी आहे। इथे याच्यापूर्वी माजी मंत्री आणि नेते आपले बबनराव घोलप यांचा देखील प्रवेश झाला, आणि त्यामुळे एक 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 ताकद आपल्या या नाशिकमध्ये वाढत चाललेली आहे। खरं म्हणजे विजयाप्पांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या अतिशय योग्य आणि मनातल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। खरं म्हणजे जसं आदल्या दिवसापर्यंत त्यांचं नाव होतं, तसंच आदल्या दिवसापर्यंत माझं पण नाव होतं। पण मी तरी सांगत होतो, ते म्हणाले मला नाही व्हायचं, शिवसैनिकाला बनवायचं, शिवसेनेला पालखीत बसवायचं, शिवसैनिकाला बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं। अरे जाऊ दे, मला नाही, दुसऱ्या तरी शिवसैनिकाला बसवायचं होतं। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। स्वतः टुमकन उडी मारून बसले। मी म्हणालो हे चुकीचं काम आहे। मला जरी म्हणाले मला व्हायचं नाही, तुम्हाला व्हायचं, तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं शिवसेना भाजपा ही आपली नैसर्गिक युती आहे। हे आपण नवीन प्रयोग करणं बरोबर नाही। आपण लोकांना काय तोंड दाखवणार? मला त्यावेळेस राज ठाकरे साहेबांचा पण फोन आला होता, बोले हे काय चालू आहे? बोले बघा तुमचे मोठे बंधू सगळं करताय, मी एक छोटा का माणूस आहे, मी एक छोटा कार्यकर्ता, मला एक मर्यादा आहे। आणि पण ते झालं, शिवसेना भाजपा युतीने आपण लढलो त्यावेळेस सरकार कुणाबरोबर व्हायला पाहिजे होतं, आणि झालं उलट, लग्न एका बरोबर, संस्था दुसऱ्या बरोबर, आणि अजून तिसरं बोलत नाही मी। आणि म्हणून हे सगळं केवळ मोहापायी, खुर्चीपायी, सत्तेची खुर्ची काय एवढा मोह? बाळासाहेब नेहमी रिमोट कंट्रोलच्या ह्याच्यात राहिले, रिमोट कंट्रोल बनून राहिले, किंग मेकरच्या भूमिकेत बाळासाहेब राहिले, किंग मेकरच्या भूमिकेत। अशा मुख्यमंत्री पदबिद काय काय त्यांना अशी अगदी नगण्य वाटली, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असतं तर कधीच झाले असते। परंतु यांची मात्र इच्छा फार पूर्वीपासून होती, सुप्त इच्छा, पण बाळासाहेबांनी ते काय होऊ दिलं नाही, की बाळासाहेबांना यांची कॅपॅसिटी माहीत होती। फक्त फोटो काढून एरियल फोटोग्राफी करून राज्य नाही चालवत आहेत,
घरात बसून राज्य चालवता येत नाही हे बाळासाहेबांना माहीत होतं. आणि बाळासाहेब आज असते तरीसुद्धा यांना मुख्यमंत्री केलं असतं का? बिलकुल नाही. आणि जे त्यांनी पाप केलं की ज्या काँग्रेसला नेहमी बाळासाहेबांनी दूर ठेवलं, काँग्रेस माझी होऊ देणार नाही, नाहीतर माझं दुकान मी बंद करेन, बाळासाहेबांचे जाहीर सभेमध्ये भाषण आहे. आणि त्यांनाच नेमकं यांनी घेतलं आणि कडेवर बसलं, डोक्यावर बसवलं आणि आपल्या शिवसेनेचं खच्चीकरण सुरू झालं. मगाशी दादा भुसे यांनी सांगितलं कुणाचा कोण कुठून आदेश येतो हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये फक्त केवळ एका खुर्चीपायी शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं. उघड्या डोळ्या देखल मुख्यमंत्री आपला आणि शिवसैनिक जातात जेलामध्ये, कोण तडीपार होतोय, कोण मोक्कामध्ये जातोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आमदार एकदम आपले सैरभैर झाले. इथे सगळे लोक आहेत, सुहास आहे, दादा भुसे आहे आणि इकडे आपला भाजपचा माणूस आहे, आपला मित्रपक्ष आहे, ते होते. आणि मग आम्ही उघड्या डोळ्याने हे सगळं पाहू शकत नाही. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवण्यासाठी, शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचं खच्चीकरण वाचवण्यासाठी, थांबवण्यासाठी धनुष्यबाण आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती ती सोडवण्यासाठी या एकनाथ शिंदेने धाडसी निर्णय घेतला. आणि मला वाटलं होतं तेव्हा विजय आप्पा पण माझ्याबरोबर येतील, कारण ते माझ्या संपर्कात होते. त्यांना माहीत होतं की हा एकनाथ शिंदे, आनंद दिघे आणि बाळासाहेबांचा चेला आहे. हा चुकीचं काम चुकीचं काम नाही करणार, चुकीचा निर्णय नाही घेणार. परंतु त्यांना सांगितलं होतं पुढचा खासदार तुला बनवायचं आहे. शेवटी बघा, माणसाला राजकीय आयुष्यामध्ये आज काम केल्यानंतर संधी पाहिजे असते. जसं तुमच्याबद्दल खूप लोकांनी सांगितलं तिकडे जाऊन, विजय आप्पा नको, विजय आप्पा नको, विजय आप्पा नको. पण शेवटी नेत्याचा निर्णय महत्त्वाचा असतो. जसं हेमंत अप्पाच्याबद्दल पण मला सांगितलं हेमंत अप्पा नको, हेमंत अप्पा नको, हा निवडून येणार नाही. पण जेव्हा शिवसैनिक इथले माझ्या ठाण्यामध्ये आले, वर्षामध्ये आले, माझ्या डोक्यामध्ये आणि पोटामध्ये कालवा सुरू झाला. हे शिवसैनिकांना काय आपण तोंड देणार, शिवसैनिकांना काय उत्तर देणार. आणि मी तेव्हा सांगितलं, एका पुलाखाली सगळे बसले होते, मी म्हणालो शिवसैनिकांना निराश मी करणार नाही, शिवसैनिकांना न्याय मी देणार आणि मी दिलेला शब्द पाळतो. आणि त्याप्रमाणे सगळ्या घडामोडी झाल्या. आणि आज तुमचे हेमंत अप्पा गोडसे उमेदवार आहेत. दोन अप्पा एकत्र आले. आज विजय अप्पांची जी काही ताकद आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये, विजय अप्पा एक हाडाचा कार्यकर्ता आहे. मी भगूरच्या त्यांच्या नगरपालिकेच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला गेलो होतो, बघितलं छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केलेत, ते सगळा विकास केला. एवढ्या छोट्या भगूर नगर परिषदेमध्ये मोठ्या महापालिकेला लाजवील असं काम त्यांनी केलं. आणि म्हणून यामध्ये अशा कार्यकर्त्याला तुम्ही सांगायचं होतं, बाबा तुला काय तिकीट मिळणार नाही. 1-1.5 वर्ष तुम्हाला फिरवलं. दुसरा जो आता उमेदवार आहे तोही तुमच्यावर फिरला, त्यांनी सगळं पाहून घेतलं, अनुभव घेतला आणि मला त्यांचं काम झालं विजय आप्पाचं, यांना सोडून द्या. पण आता तुमच्या कामाचा उपयोग या हेमंत आप्पाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कार्यकर्ते का सोडून जातात. आज 40 आणि 10, 50 आमदार आज माझ्यासोबत आले. एखादा नगरसेवक, एखादा ग्रामपंचायत सदस्य पण
सरपंच सुद्धा इकडे तिकडे जाताना विचार करतो, इकडून तर तिकडे जायचं, तिकडून तर तिकडे, तर 10 वेळा विचार करतो. हे 50 आमदार आज, त्याच्यामध्ये मंत्री दादा भुसे होते, सुहास अण्णा इथं आहे, आणि 50 लोक जेव्हा एखादा निर्णय घेतात एवढा मोठा, तेव्हा तेवढं मोठं कारण पण असतं ना. आणि आम्ही जेव्हा टोकाची भूमिका घेतो तेव्हा त्याला टोकाचं कारणही असतं. फक्त गद्दार गद्दार खोके बोलून चालत नाही. आज तुम्ही खोक्यांशिवाय तर तुम्हाला झोप लागत नाही. राज ठाकरे साहेब म्हणाले यांना खोके नाही, यांना कंटेनर लागतो. आणि एक खोका थोडी पुरणार, असे 100 खोके एका कंटेनरमध्ये येतात तेव्हा यांना पुरतो. मी नाही म्हणालो, राज ठाकरे साहेब म्हणाले, कारण ते पण त्यांना जास्ती ओळखतात. आणि गद्दार कुणाला म्हणायचं? या सगळ्यांना तुम्ही गद्दार म्हणणार आहे? या सगळ्यांनी खोके घेतलेले. अरे विजय आप्पांनी काही माझ्याकडून पैसे घेतले, बबनरावांनी काय पैसे घेतले, नीलमताईंनी काय पैसे घेतले, दादा भुसेंनी काय पैसे घेतले, हे सुहास अण्णांनी काय पैसे घेतले. आज किती लोक येत आहेत. 13 खासदार आले, नंतर सोबत आले, आणि अख्ख्या राज्यातले लोक शिवसेनेमध्ये येत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेने राज्यातच नाही बांधवांनो, भगिनीनो, पूर्ण देशातले 25 राज्यातले लोक आज आपल्या शिवसेनेसोबत आहेत. 25 राज्यात. राजस्थानमधून 4 आमदार अपक्ष आज आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. आमदारांनी. असे अनेक राज्यातले लोक आपल्याकडे येण्याची इच्छा व्यक्त करतायत. का? तर आपण जे घडवलं आहे, इतकं मोठा इतिहास घडवला आहे, त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यामुळे तो सगळीकडे पसरला आहे. हा कोण? एकनाथ शिंदे. कर्नाटकमध्ये मी आता गेलो होतो सभेला, ते बोले आमच्याकडे पण नात ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे नात ऑपरेशन म्हणजे काय? बोले तुम्ही केलं ते एकनाथ शिंदे, एकनाथ म्हणजे नात ऑपरेशन. कर्नाटकमध्ये पण आपल्यासारखंच काहीतरी चालू आहे. लोकसभेच्या नंतर तिकडे होईल. ते म्हणाले तुमचा अनुभव आम्हाला कामी येईल. ठीक आहे बोले, येतो मी तिकडे. त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भारतीय जनता पक्षाशी बेईमानी केली. मग गद्दार कोण? तुम्हाला का आम्ही महागद्दार म्हणायचं? मोठे गद्दार कोण? विजय आप्पा बरोबर बोलले की हा शब्द आम्हाला लागू नाही होत, तुम्हाला होतो. आणि म्हणून धर्मवीर सिनेमामध्ये मी काय टॅगलाईन होती? गद्दाराला क्षमा नाही. आणि तुम्ही जेव्हा गद्दारी करत गेलात बाळासाहेबांच्या विचाराशी, या एकनाथ शिंदे सारख्या कार्यकर्त्याला राजकीय जीवनातून संपवण्याचा तुम्ही घाट घातला, त्याच वेळेस तो शब्द तुम्हाला लागू झाला, गद्दाराला क्षमा नाही. आणि म्हणून आम्ही आमचा मार्ग बाळासाहेबांच्या विचाराचा आम्ही शोधला. आणि आम्ही पळून नाही गेलो, लपून नाही गेलो, फोनवर बोलत बोलत गेलो. फोन आला त्यांचा, मला फोन कट झाला, मी बोला परत लाव. हा एकनाथ शिंदे निधड्या छातीचा आहे, हा घाबरून जाणार नाही. हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. मी म्हणालो तुम्हाला तर आमची गरज नाही, आता कशाला बोलवताय? नाही नाही, या कशाला या? तुम्ही तर आमचा कार्यक्रम करायला घेतलाय, तुम्ही भाजपचा कार्यक्रम घेतला. संजय कुठे? तुझं नाव नव्हतं त्याच्यात. 5 लोक होते तुमचे, जेलमध्ये घालणार होते, आणि 25 ते 30 लोक फोडणार होते BJPचे, आणि महाविकास आघाडी मजबूत करणार होते. कुणाचे विचार? बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही मूठमाती दिली. आणि मग मी तेव्हाच ठरवलं आता यांचा कार्यक्रम आपल्याला करावा लागेल. आणि त्यांनी आगीत अजून तेल ओतलं. आपला 19 जूनचा वर्धापन दिनामध्ये काय काय बोलले हो दादाजी? किती त्यांनी अपमान केला, काय काय नको नको ते बोलले.
हे बाळासाहेबांनी कधी शब्द उच्चारले नाही. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी मानायचे. हे आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात आणि ती भाषा ते बोलत होते. नंतर राज्यसभा आणि विधान परिषदमध्ये मला असं बाजूला टाकून दिलं की मी कोणीच नाही. मग मी कोण आहे ते मला दाखवायला नको. मी लगेच त्याच दिवशी दाखवलं मी कोण आहे. मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचं तुमच्या पापाचं फळ मिळालं पाहिजे म्हणून मी निर्णय घेतला. आज निर्णयाचं स्वागत झालं आहे. राज्यातून सगळीकडे झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांमध्ये महायुती आपली नंबर 1ला गेली आणि यांचा नंबर कुठं गेला 6वा का 7वा माहीतच नाही. म्हणजे जनतेने देखील आपल्याला आशीर्वाद दिला. आज म्हणतात आम्हाला सिंपत्ती आहे. सिंपत्ती बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना सिंपत्ती असते सिंपत्ती. आणि घरी बसणाऱ्यांना कोणी सिंपत्ती देतं, सहानुभूती मिळते. अरे लोकांना काम पाहिजे. तुम्ही लोकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतावर गेलं पाहिजे. त्याचं नुकसान मोजलं पाहिजे. ईर्षाळ वाडीच्या गडावर जाण्याची हिंमत आहे तुमच्यामध्ये. ती हिंमत एकनाथ शिंदेमध्ये आहे. आणि म्हणून फेसबुक लाईव्ह करून काम होत नाही आणि म्हणून प्रत्यक्ष काम करावं लागतं. आणि म्हणून ते एकनाथ शिंदे करतोय. आज किती निर्णय आपण घेतले, किती निर्णय आपण घेतले तुमच्या समोर आहे. केंद्र सरकार निर्णय घेत आहे, मोदी साहेब निर्णय घेत आहेत, डबल इंजिन सरकार काम करत आहे. मगाशी हेमंत अप्पांनी सांगितलं. आणि मी तुम्हाला सांगतो आज छत्रपती संभाजी महाराज जे नगर, छत्रपती संभाजीनगर आपण जे नाव दिलं होतं त्याच्या विरोधात हे लोक कोर्टात गेले होते. कोर्टाने आज त्यांची याचिका फेटाळून लावली. धाराशिव पण फेटाळून लावली. आता ते कोर्टाला पण काही गद्दार बिद्दार म्हणू शकतात. ते सुप्रीम कोर्टाला पण सल्ला देतात. आणि त्याला उद्या मतदारांनी नाकारल्यानंतरही मतदारांना गद्दार म्हणायला मागे पुढे पाहणार नाहीत. आणि म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवायची आपल्याला. सूडबुद्धी उठता बसता एकनाथ शिंदे, उठता बसता एक दुसरे काय ते तो काय कुत्तावाला कोण आहे, अरे त्या कुत्र्याचा पण अपमान होईल रे. तो तर इमानदार असतो. ते त्याच्याबद्दल मी काय, त्याच्याबद्दल आमचे सगळे लोक बोलवते त्याला पाडा. मी बोललो जाऊ दे, आपलं कर्तव्य आपण करू. पण नंतर मला पश्चाताप झाला. परत मोका येईलच. नगरसेवक होऊ शकतात का? ग्रामपंचायत सरपंच होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो की ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे. हेमंत अप्पाची नाही, ही एका मतदारसंघाची नाही. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे, देशाचा नेता घडवणारी आहे. आणि म्हणून देशाच्या प्रगतीची आहे. आज आपल्या देशाचं नाव किती मोठं केलं आहे. आज जगभरामध्ये आपलं नाव रोशन झालं आहे. आणि म्हणून मी आपल्याला जास्त काय सांगत नाही, एवढंच सांगतो हेमंत अप्पाचं नशीब चांगलं आहे. तो गेला होता, मैदानाच्या बाहेर गेला होता ना, पण ते परत मैदानात आला. आणि त्या मैदानाचा 1 नंबर काढणार तो मैदानामध्ये लढवून. आणि म्हणून विजय अप्पा करंजकर यांनी आपला त्याची हॅट्रिक होणारच आहे. तो हॅट्रिक आहे ना आता, मोदीजींची हॅट्रिक होणार तशी यांची पण हॅट्रिक होणार आहे. आता तुम्ही एवढे लोक आल्यानंतर एवढे कार्यकर्ते आणि अगोदर असलेली आपली शिवसेना
भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, RPI, कवाडे गट, रासप किती आहे? आता हे सगळे कार्यकर्ते उतरल्यानंतर यांचं डिपॉझिट राहील का? ते गुल करायचं आहे ना? बिलकुल. आपल्याला येत्या 20 तारखेला ही निवडणूक, हे मतदान आहे. विजय अप्पाला मी एवढंच सांगतो, तुम्हाला या ठिकाणी तुम्ही विश्वासाने माझ्यासोबत आलेला आहात. एक कर्मठ कार्यकर्ता आहे, एक हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यांनी सांगितलं तिकिटामध्ये कुठलेही पैसे मी घेतले नाही. तुम्ही कसे घेऊ शकता? कारण ते अधिकारवरती आहे. ते काल आपल्या बोंबरे मामाने तिकडे जाहीर सभेत सांगितलेला आहे. तो अधिकार तिकडे आहे, तिकीट देण्याचा आणि तिकीट विकण्याचा. त्यामुळे एकदा पण शिवसेना स्वतःच्या ताकदीवर कधी या राज्यात सत्तेवर आली नाही. याचं कारण तुम्ही स्वतः चांगली लोक, मजबूत मास लीडर घालवली. कारण तुमच्या स्वतःच्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास नाही. हा आला तर माझ्यापेक्षा मोठा होईल, हा आला तर माझ्यापेक्षा चांगलं बोलेल. राज ठाकरेंपासून घ्या, नारायण राणेंपासून घ्या, तुमचे इकडचे भुजबळ ते घ्या, गणेश नाईक घ्या, किती किती नावं घ्यायची आपण. त्यामुळे आणि शेवटला तुम्ही एकनाथ शिंदेला पण घालवलं. काय मिळवलं? हा एकनाथ शिंदे तुमच्या आपल्या शिवसेनेसाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम करत होता. अख्खं आयुष्य माझं जीवन मी पक्षासाठी समर्पित केलं होतं. मी काय मागितलं होतं? मला काही नको होतं, मला प्रेम पाहिजे होतं. पण जेव्हा मला कळलं मला मुख्यमंत्री पदाची हाव नव्हती, परंतु तुम्ही जे कारस्थान रचलं, तुम्ही आपल्या नेत्याला स्टेजवरून उतरवता. मनोहर जोशी मुख्यमंत्री, ते बिचारे गेले. लोकसभेचे सभापती अध्यक्ष, हे पाणी दे थोडं कोणी. लोकसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्री राहिलेला माणूस, तुम्ही व्यासपीठावरून त्यांचा अपमान, शिवाजी पार्कवरून, शिवतीर्थावरून त्याला खाली उतरायला लावलं. हां, कसं काय पक्ष मोठा होणार? रामदास कदम यांना षण्मुखानंदमधून त्यांचं असंच काम करून पाठवणार होते त्यांना खाली. मी रामदासबाईंना सांगितलं बिलकुल येऊ नका, तुमचा कार्यक्रम इथे ठरलेला आहे. असं तुम्ही पक्षामधल्या नेत्यांचा अपमान करण्याचं कारस्थान करता, पक्षामधली माणसं संपवायचा कार्यक्रम करता, एका ठिकाणी 2-2 माणसं उभी करून झुंजवता. कसा पक्ष मोठा होईल? आणि म्हणून मी त्यांना म्हणालो होतो, पक्ष मोठा कधी होतो? जर पक्षातले कार्यकर्ते मोठे झाले. या विजय अप्पासारखा माणूस का पक्ष सोडतो? आज बबनराव घोलपासे इतर आपले लोक आहेत, हे किती ताकदीचे लोक आहेत. त्यांना ताकद दिली तर पक्ष मोठा होतो, नाही तर होत नाही. आणि म्हणून एवढंच काय, चांगलं त्यांच्यापेक्षा भाषण कोण करू लागला तर त्यांची 4 चांडाळ चौकडी त्याचं पुढच्या सभेत भाषण कट करून टाकते. मी सांगतो, माझ्या अगोदर जे चांगलं भाषण करणारे लोकांना, एक लोकांमध्ये जोश निर्माण करणारे जे आपले पदाधिकारी कार्यकर्ते, त्यांची भाषणं होऊ द्या. मला घाबरायची काय कारण आहे? आपल्या कर्तृत्वावर आपल्याला विश्वास पाहिजे, कर्तृत्वावर विश्वास पाहिजे. म्हणून आपल्या शिबिरामध्ये श्रीकांत म्हणाला, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा. हा आपला पक्ष आहे. आपल्या पक्षात कोणी नोकर नाही, कोणी मालक नाही, सगळे आपण कार्यकर्ते आहोत. मी एक फक्त आपल्याला गोष्ट सांगतो, जेव्हा दिल्लीमध्ये राज्यप्रमुखांची मी बैठक घेतली तेव्हा एका राज्यप्रमुखाला एकाचा फोन आला. तो म्हणाले कहाँ जा रहे हो? बोले दिल्ली जा रहा हूँ.
बोले काय केली है? बोले मुख्यमंत्री जी ने बैठक बुलाई है 25-26 राज्य प्रमुखों की, वहाँ जा रहा हूँ। बोले नौकर के साथ रहोगे या मालिक के साथ रहोगे? बोले क्या है नौकर मालिक? बोले मालिक तो इधर बैठा है और तो नौकर है। म्हणजे अशी भाषा, अशी भावना, आणि त्यांनी बोलून दाखवलं तिकडं, सगळ्यांना सांगितलं. मी त्याला सांगितलं आपल्या पक्षात कोणी नोकर नाही, कोणी मालक नाही, आपण सगळे एक समान, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून विजयाप्पा तुमच्या रूपाने मला आणखी एक कार्यकर्ता मजबूत लाभला. तुम्हाला आज या ठिकाणी मी सांगितलं की विजयाप्पा तुम्ही थांबा आणि एका दुसऱ्या आप्पाला निवडून द्या. तुम्ही काही क्षणाचा विचार केला नाही, मला काय मिळणार, माझं काय होणार याचा विचार केला नाही. कारण तुम्हाला एकनाथ शिंदेवर विश्वास आहे की हा एकनाथ शिंदे तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुमची ताकद, तुम्हाला बळ जे द्यायचं ते हा एकनाथ शिंदे देणार, हा माझा शब्द आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, संघटन वाढवणारे पदाधिकारी नेमले पाहिजे. आपण कार्यकर्ते असे असायला पाहिजे, एक एक कार्यकर्ता आपल्याला हजार लोकांना भारी पडणारा पदाधिकारी पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, कार्यकर्ता पदाधिकारी नेमताना त्याची ताकद, त्याचं समाजात असलेलं स्थान ओळखा. मग तो शिवसेना असेल, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल किंवा आपल्या इतर अंगीकृत संघटना आहेत, या सगळ्यांना काम करणारा कार्यकर्ता, ज्याच्या पाठीशी कार्यकर्ते जीवाला जीव देतात, अशा लोकांना तुम्ही पदं द्या. तुमचा पक्ष शिवसेना आपली बाळासाहेबांची नंबर 1ला गेल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम आपण करा, एवढीच आपल्याला मी विनंती करतो. आणि हेमंतप्पा तुम्हालाही मी सांगतो, तुम्ही 2दा खासदार झालेला आहात, आता तिसऱ्यांदा आपण खासदार होणार आहात. हे सगळे लोक तुम्हाला खासदार बनवतील, कार्यकर्ताच खासदार बनवतो, कार्यकर्ताच आमदार बनवतो. आणि प्रत्येक घराघरात खासदार जाऊ शकत नाही, उमेदवार जाऊ शकत नाही. हे तुम्ही जाता, माझा उमेदवार कसा चांगला आहे त्याचं मार्केटिंग करता, मतं घेता, सांगता काम मी करेन, जबाबदारी घेता. आणि मग जेव्हा कामाची वेळ येते, जेव्हा एखादा कार्यकर्ता आपल्या अडचणीत असतो, त्याला हॉस्पिटलची मदत, पोलीस स्टेशनची मदत, कुठलं काय छोटं मोठं काम असेल, त्यावेळेस मात्र तुम्ही त्यांचे फोन उचला, तुम्ही त्यांचं काम करा, त्यांच्या अडचणीमध्ये धावून या. हीच अपेक्षा कार्यकर्त्याची असते, हीच भावना कार्यकर्त्याची असते. तेव्हा मात्र कार्यकर्त्याला विसरू नका, नाहीतर मग पुन्हा मला अनेक ठिकाणी विनंती करायला लागते, अरे बाबा हा आपलाच उमेदवार आहे, आपल्याला मोदीजीने प्रधानमंत्री करायचं आहे, अरे एकनाथ शिंदे समजून काम करा. अशी वेळ येता कामा नये, असं तुम्हालाच नाही मी सांगत, सगळ्यांनाच सांगतो. आणि म्हणून कार्यकर्ता पदाधिकारी खासदार आमदार याचे फोन 24 तास चालू असले पाहिजे. फोन डायव्हर्ट असता कामा नये. कधीही अडचण येऊ शकते कार्यकर्त्याला, या कार्यकर्त्याच्या. तसं काय तुमच्याबद्दल नाही वाटतं, तसं नाही ना, रिटर्न फोन करतात म्हणाले, चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे, हे कायम ठेवा. आणि म्हणून एक चांगला खासदार निवडून तुम्ही द्या. आणि विजयाप्पांनी पण काय असं थोडी काय त्याला सपोर्ट केला आहे, त्यांनी पण त्याचा अनुभव घेतलेला आहे. 2 आप्पा आलेत, आता बबनराव आलेत, इथं आपले अजय आहे, सुहास आहे, सगळे मंडळी, सगळ्यांची नावं मी घेत नाही. सगळे व्यासपीठ बघा किती मजबूत आहे आपलं सगळं. मजबूत व्यासपीठ मिळायला देखील भाग्य लागतं. मी भाग्यवान आहे, या राज्यातले लाखो लोक आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये येतात. कोण आहे एकनाथ शिंदे? कशाला थांबतात उन्हामध्ये? उशीर झाला तरी रात्र थांबतात. कशासाठी? कारण मी एक तुमच्यातलाच कार्यकर्ता आहे. मी एवढंच सांगतो, उद्या तुमच्यातला एखादा कार्यकर्ता, मी जसा शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेलाच मुख्यमंत्री होऊ शकतो का? बरं झाला तरी काम तर करा,
घरात बसून फेसबुक लाईव्हवरून करता येत नाही. उंटावरून शेळ्या हाकता येतात का? खाली जमिनी उतरायला लागतात. एरियल फोटोग्राफी काढून पोट नाही भरत लोकांचं. आणि म्हणून मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे. त्यामुळे माझ्या मनात बिलकुल मुख्यमंत्री पदाची हवा नाही. हा एकनाथ शिंदे जमिनीवरचा नेता आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. उद्या तुमच्यातला एक कार्यकर्ता कामाने कर्तृत्वाच्या जोरावर उद्या इथं माझ्या जागी मुख्यमंत्री म्हणून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल, ही माझी भावना आहे. त्यामुळे मी आज एवढंच सांगतो की विजयाप्पा, तुमचे सर्व कार्यकर्ते यांनी जे विश्वास, म्हणजे आपलेच आहे, विश्वास जो दाखवला आहे त्याला तडा जाणार नाही. हा हक्काचा मुख्यमंत्री आपल्या इथं बसला आहे. त्यामुळे काळजी नसावी. आणि येत्या 20 तारखेला हेमंतप्पा गोडसे यांच्या धनुष्यबाण निशाणीवर इथं मुस्लिम बांधव पण बसलेले आहेत, इथे दलित बांधव पण बसलेले आहेत. आज मी तुम्हाला सांगतो, इथे सगळीकडे अफवा पसरवत आहेत संविधान बदलणार म्हणून. बाबासाहेबांचं संविधान कधी बदलू शकतात? बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचा, राज्याचा कारभार चालवतो आपण. पण त्यांना माहीत आहे की आता आपण हरतोय, महायुती जिंकते म्हणून संविधान बदलणार म्हणून अफवा पसरवत आहेत. मी एकच सांगतो, बाबासाहेबांचा पराभव कोणी केला? निवडणुकीमध्ये काँग्रेसने. बाबासाहेबांचा अनेक वेळा अपमान कोणी केला? काँग्रेसने. बाबासाहेबांच्या घटनेमध्ये दुरुस्ती 82 वेळा कोणी केली? काँग्रेसने. आणि बाबासाहेबांचा संविधान दिन 50-60 वर्ष कोणाला काँग्रेसला आठवला होता? पण मोदीजींनी 2015 पासून संविधान दिन सुरू केला. दरवर्षी संविधान दिन साजरा होतो. लंडनमधलं त्यांचं घर स्मारकात रूपांतर केलं, दिल्लीमधलं त्यांचं वास्तव्य स्मारकात रूपांतर केलं, मुंबईमध्ये इंदू मिलमध्ये आपलं सरकार मोठं भव्य दिव्य बाबासाहेबांचं स्मारक उभं करतंय. जगाला हेवा वाटेल असं आपण करतो. आणि म्हणून मी सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान नहीं बदलेगा. आणि ये मुस्लिम बांधव भगिनींना मी सांगतो, आपको हमेशा वोट बैंक के हिसाब से इस्तेमाल किया है. गरीबी हटाओ, गरीबी हटाओ, कांग्रेस बोले गरीबी नहीं हटी, गरीब हट गया. मोदी जी ने 28 करोड़ लोगों को गरीबी से बाहर निकाला. 80 करोड़ लोगों को मुफ्त में अनाज दे रहे. उसमें हिंदू भी है, मुस्लिम भी है, सिख भी है, ईसाई सब लोग हैं. आयुष्मान भारत 5 लाख का मुफ्त में इलाज, उसमें भी सभी जाति पाति के लोग फायदा लेंगे. हमने 5 लाख रुपया का महात्मा ज्योतिबा फुले ये योजना लगाई, उसमें भी सभी लोग फायदा उठाने वाले. लेकिन सिर्फ राजनीति के लिए कांग्रेस आएगी, बोलेगी, इनसे दूर रहो. ये अपने में दरार पैदा करते, इनसे सावध रहिए. आपको तो कभी भी तकलीफ हो गया, तुम्हाला कधी त्रास झाला तर तुमच्या बाजूचा शिवसैनिकच तुम्हाला मदत करेल, काँग्रेसवाला नाही करणार. आणि म्हणून आमच्याकडे बघा, सरकारमध्ये जेव्हा आपलं बाळासाहेबांचं सरकार होतं त्या काळातलं साबिर शेख मंत्री होते. आता माझ्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार मंत्री आहे, तोही देखील काम करतोय. आणि म्हणून आज तुम्हाला एवढंच सांगतो, या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय. डेव्हलपमेंट, फक्त डेव्हलपमेंट. या राज्यात सर्वांगीण विकास आणि या राज्यातला प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे. शेतकरी, माझ्या माता भगिनी 50% ST सवलत दिली ना तुम्हाला. लेक लाडकी लखपती, लखपती दीदी, ड्रोन दीदी, आज महिला बचत गट डबल फंड दिला, CRPला मानधन वाढवलं. आणि त्यामुळे आज महिला, युवा, नोकऱ्या, आपले ज्येष्ठ लोक वयश्री योजना केली. छोटं मोठं काय साहित्य लागलं तर 3000 रुपये डायरेक्ट DBT खात्यात, तेही आपण केले.
विरंगुळा केंद्र केली. आज 75 वर्ष वयाच्या वरती आहे त्याला मोफत, 60-65 वर्ष त्याला 50% तिकीट. कोणी केलं होतं कधी? हेच तर आम्ही सांगतो, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि धनदांडग्यांचं सरकार होतं तेव्हा कधी निर्णय घेतला का असा? नाही घेतला. आणि म्हणून मी सांगतो एकच, हेमंतप्पा गोडसे याला आपण 20 तारखेला धनुष्यबाणा समोरच्या बटनावर आपण दाबा, जोरात दाबा, ते डायरेक्ट वोट आपल्याला गोडसेला मिळालं म्हणजे कुठं जातं माहीत आहे ना. तर त्यामुळे आपण धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि विकासाला मत द्या. आणि म्हणून आपल्याला मी विनंती करतोय की येत्या 20 तारखेला सगळी आपण कामं बघा. आता 20 तारखेला आज किती तारीख आहे? 8 तारीख. आता एक 10-12 दिवस आहेत. 10-12 दिवस मात्र सुट्टी घेऊ नका तुम्ही. आपल्या प्रधानमंत्र्यांनी 10 वर्षात एक पण सुट्टी नाही घेतली. मी पण नाही घेतली हो. 1-2 वर्षामध्ये एकही सुट्टी नाही घेतली. आणि मी एका दिवसात 2 दिवसाचं काम करतो. त्यामुळे तुम्ही 10 दिवस 12 दिवस सुट्टी घेऊ नका. आणि 20 तारखेला मात्र सकाळी 7 वाजता आपण मतदान करायचं. आणि आपले बूथ लेवल, मोदीजी काय म्हणतात, बूथ जिंका, बूथची लढाई लढा. बूथवर आपले कार्यकर्ते जे आहेत ते ॲक्टिव्ह असले पाहिजे. आपले मतदार सगळे उतरवले पाहिजे खाली, मतदान करून घेतलं पाहिजे. आपल्या हक्काचं मतदान. मी बघा काल कोल्हापूर आणि हातकणंगले 72 ते 75% मतदान झालं आहे. तिथे विजय आपला पक्का आहे. 100% दोन्ही जागा आपल्या जिंकणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात महायुतीला जागा सगळ्यात जास्ती मिळणार. कोणी काही सांगू दे, पण तुम्हाला मी सांगतो, पहिल्या दुसऱ्या आणि काल झालेल्या टप्प्यात पण महायुती सगळ्यात पुढे आहे. 4थ्या आणि 5वा टप्पा तर आपल्या हक्काचे सगळे बाले किल्ले आहेत. आणि म्हणून मिशन 45 जे आपण घेतलंय ते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने कायम राहील. आणि आपण आज मजबूत एक देशात मोदीजींचं सरकार स्थापन करण्यासाठी या महाराष्ट्रातून 45 पार आपल्याला आकडा गाठायचा आहे. आणि अब की बार नाही 400 पार आहे ना. ते 400 मध्ये आपला हात वर असला पाहिजे. एवढं काळजी घ्या. आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद, मनापासून आपल्याला शुभेच्छा. बाकी सगळं आपण नंतर बोलत राहू. विजय अप्पांना पुन्हा मी तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.